नमस्कार मुलांनो, आमच्या गणिताच्या वर्गात आपले स्वागत आहे. मी तुम्हाला काही विचारतो. तुम्ही कधी पेन्सिल बॉक्समध्ये ठेवले आहेत का? की तुमच्या शिक्षकांना खुर्च्या समान रांगेत ठेवण्यास मदत केली? की पाण्याच्या बाटल्या सरळ रेषेत ठेवल्या? जेव्हा गोष्टी समान गटात बसतात आणि काहीही शिल्लक राहत नाही, तेव्हा आपण प्रत्यक्षात वास्तविक जीवनात घटकांचा वापर करत असतो. जरी आपल्याला ते माहिती नसले तरीही. आज आपण घटक कोणते आहेत ते आपल्याला गोष्टी समान रीतीने विभाजित करण्यास कशी मदत करतात हे शिकू. ते नेहमी जोड्यांमध्ये कसे येतात आणि आपण ते आपल्याला दैनंदिन जीवनात कुठे वापरतो. चला घटकांच्या जगात आपला प्रवास सुरू करूया. मुलांनो, कल्पना करा की तुमच्याकडे 20 पेन्सिल आहेत. तुम्ही प्रत्येक बॉक्समध्ये 2 पेन्सिल टाकण्याचा प्रयत्न करा. 10 बॉक्समध्ये सर्व पेन्सिल बसतात. एकही पेन्सिल सोडली जात नाही. तुम्ही प्रत्येक बॉक्समध्ये 4 पेन्सिल वापरून पहा. तरीही 5 बॉक्समध्ये सर्व पेन्सिल उत्तम प्रकारे बसतात. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक बॉक्समध्ये 3 पेन्सिल वापरून पाहता, तेव्हा आम्ही 18 पेन्सिलसाठी 6 पेट्या वापरल्या आणि 2 पेन्सिल शिल्लक आहेत. अरे, काही पेन्सिल मागे राहिल्या आहेत. ज्या संख्या 20 ला समान गटात विभाजित करतात आणि पेन्सिल उरत नाहीत त्यांना घटक म्हणतात. तर 2, 4, 5 आणि 10 सारख्या संख्या 20 चे घटक आहेत. कारण ते 20 ला अचूकपणे भागतात. चला ही कल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेऊया. घटक म्हणजे अशी संख्या जी दुसऱ्या संख्येला काहीही न सोडता भागते. या 24 पाण्याच्या बाटल्या पहा. जर आपण 24 ला 3 ने भागले तर आपल्याला प्रत्येक ओळीत 8 मिळतील. एकही बाटली शिल्लक नाही. तर 3 हा 24 चा घटक आहे. पण जर आपण 24 ला 5 ने भागले तर काही बाटल्या शिल्लक राहतात. तर 5 हा 24 चा घटक नाही. एक घटक नेहमीच उर्वरित न होता भागतो. आता आपण खूप मनोरंजक गोष्ट शिकूया. अवयव नेहमी जोड्यांमध्ये येतात. आपण 20 ही संख्या घेऊ. आम्ही या जोड्या बनवू शकतो. 1 वेळा 20, 2 वेळा 10, 4 वेळा 5. या जोड्या 20 देतात, तर 20 चे घटक आहेत. एक, 2, 3, 4, 5, 10 आणि 20. प्रत्येक लहान घटकाचा एक भागीदार असतो. तो त्याच्याशी गुणाकार करून 20 बनवतो. आपण त्यांना घटक जोड्या म्हणतो. गणितात एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. प्रत्येक संख्येचे कमीत कमी 2 घटक असतात.
संख्या 1 आणि संख्या स्वतः. चला काही उदाहरणे पाहू. 16 चे घटक आहेत 1, 2, 4, 8, 16. 25 चे घटक आहेत 1, 5, 25. 30 चे घटक आहेत 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 30. त्यामुळे लक्षात ठेवा, जिथे संख्या जाईल तिथे 1 आणि संख्या स्वतः नेहमीच त्याचे घटक म्हणून अनुसरण करते. 1 हा आकडा खूप खास आहे. त्यात फक्त एकच घटक आहे आणि तो म्हणजे 1. ही एकमेव संख्या आहे ज्याचा फक्त एकच घटक आहे. म्हणूनच 1 खरोखरच अद्वितीय आहे. चला वास्तविक जीवनातील घटकांकडे पाहूया. कल्पना करा की तुमच्याकडे एक लहान भिंत बांधण्यासाठी 36 विटा आहेत. तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. 18 विटा असलेल्या 2 ओळी, 12 विटांसाठी 3 ओळी, 9 विटा असलेल्या 4 ओळी, 6 विटांसाठी 6 ओळी, 'प्रत्येक व्यवस्थेत सर्व विटा वापरल्या जातात. काहीही सोडले जात नाही. तर हे सर्व आकडे 2, 3, 4, 6, 9, 12, 18 आणि 36 हे 36 चे घटक आहेत. चला 15 पुस्तकांसह प्रयत्न करूया. आम्ही बनवू शकतो 15 पुस्तकांचा एक गठ्ठा. 5 पुस्तकांचे 3 गठ्ठे, 3 पुस्तकांचे 5 गठ्ठे, आय बुकचे 15 स्टॅक. सर्व स्टॅक समान आहेत आणि सर्व पुस्तके वापरली जातात. तर 15 चे घटक आहेत 1, 3, 5 आणि 15. आता एका बागेत 12 फुलांच्या कुंड्यांची कल्पना करा. आपण त्यांची व्यवस्था करू शकता. 6च्या 2 ओळी, 4च्या 3 ओळी, 3च्या 4 ओळी, 2च्या 6 ओळी. प्रत्येक भांड्याला एक जागा असते. काहीही अतिरिक्त नाही. या संख्या 12 चे घटक आहेत. गोष्टी व्यवस्थित ठेवण्यास घटक आपल्याला मदत करतात. मुलांनो, आज आपण घटकांबद्दल खूप काही शिकलो. आम्ही काय शिकलो ते येथे आहे. एक घटक संख्येला तंतोतंत भागतो, बाकी नाही. प्रत्येक संख्येचे किमान 2 घटक असतात, 1 आणि ती संख्या स्वतः. घटक जोड्यांमध्ये येतात.
संख्या 1 मध्ये फक्त एकच घटक आहे, तो स्वतः. आपण पेन्सिल, खुर्च्या, विटा, पुस्तके आणि फुलांची भांडी व्यवस्थित करताना वास्तविक जीवनात घटकांचा वापर करतो. आज तुम्ही सर्वांनी खूप चांगले शिकलात. गणिताच्या अधिक शिक्षणासाठी पुढच्या वर्गात भेटूया. बाय बाय.